मालिकेच्या दिवाळी विशेष भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फराळ बनवता बनवता कला आणि अद्वैतच्या नात्यामध्येही लाडवासारखी गोडी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की काय काय होणार आहे? अद्वैत कला दोघं जोडीने कसा फराळ बनवतात, त्याचबरोबर कलाला घरच्या लक्ष्मीपूजनाचा मान आबा कसा देतात, त्यावेळेस रोहिणी, नैना आणि त्याचबरोबर सरोज यांची तोंडं पाहण्यासारखी होतात. कारण इतकी वर्ष झालं घरातला लक्ष्मीपूजेचा मान हा सरोजला होता, पण आबांनी तो मान आता घरची लक्ष्मी असलेल्या कलाला दिलेला आहे. त्यामुळं सरोजची मात्र वाट लागणार आहे. तर हे कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला त्याचबरोबर अद्वैत यांना एकत्र आणण्यासाठी संगीता प्रयत्न करत आहे. संगीता खरं तर नैनीची काळजी घेण्यासाठी आलेली आहे आणि ती नैनासाठी आलेली आहे. तिला असं वाटत होतं की आपल्याला नैनीची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून ती राहिलेली आहे. पण या सगळ्यामध्ये नैना स्वतःच तोंडावर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण नैनाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपलं जे काही चाललेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि त्याचबरोबर कोणाला काही कळणार नाही असा नैनाचा गोड गैरसमज झालेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की माझंच सगळं बरोबर आहे. परंतु नैना आता खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहे. ते म्हणजे की काहीही झालं तरीही नैना जे काही करत आहे, म्हणजे तिनं प्रेग्नन्सीचं नाटक जे करत आहे त्यामुळंच ती याच्यामध्ये अडकणार आहे. तिने तिचं पोट जे आहे, म्हणजे पोटामध्ये चिंध्या घातलेल्या असतात, त्या चिंध्या ती काढून ठेवत असते आणि मग रूममध्ये वावरत असते. परंतु या सगळ्या गोष्टींमुळं नैना जी आहे ती अडचणीत येणार आहे. कारण संगीताचं बारीक लक्ष नैनावरती असणार आहे. संगीता बारीक लक्ष ठेवून नैनावरती ती विचार करत आहे. तर इकडे कला, अद्वैत यांना एकत्र आणण्यासाठी संगीताचे प्रयत्न सुरू आहेत आणि कला आणि संगीता या दोघींमध्ये जी पैज लागलेली होती ती पैज संगीता जिंकलेली असते आणि त्यामुळं आता संगीता जसं सांगेल तसं कलाला राहावं लागणार असतं. म्हणजे कलाने कोणतीही नौटंकी करायची नाही. संगीता ज्या पद्धतीनं सांगणार आहे त्या पद्धतीनंच कलाने राहायचं आहे, हे सगळं ठरलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या दोघींचं हे बोलणं झालेलं आहे. अद्वैतने कलाला बेडवरती झोपायला सांगितलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की कला बाहेर येते. तर संगीताला रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज या दोघीजणी फरशी पुसायला सांगत असतात. त्या म्हणत असतात की घरातली कामं तुम्ही स्वतःच करता ना, तुमच्या घरी लादी कोण पुसतं? तेव्हा संगीता सांगते की मीच पुसते. मग या दोघीजणी येतात आणि म्हणतात की मग इथे पण पुसा, नाहीतर तुमच्या लेकीच्याच घरात काम करताय ना, दुसरं कुठं कोणाच्या घरात काम करत आहात, हे सगळं बोललं जात असतं. आणि मग संगीता लादी पुसायला लागलेली असते. तेवढ्यात कला तिथे येते आणि कला म्हणते, आई तू हे काय करतेस? तेव्हा संगीता म्हणते, असू दे ना, माझ्या लेकीचंच घर आहे, त्यात काय एवढं? मग कला खूप चिडते. कारण कलाच्या लक्षात आलेलं असतं माझ्या आईचा अपमान करण्यासाठी हे सगळं सरोज मॅडम मुद्दाम करत आहेत आणि त्यांना साथ देत आहे, ती म्हणजे रोहिणी, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. नैना हे तिथं बसलेली असते सोप्यावरती, पण त्या बावळटला जराही लाज वाटत नसते की आपल्या आईच्या बाबतीत आपल्या आईला कामाला लावलं जाते तरीही ती तोंड उघडून काही बोलत नसते. कारण ती प्रत्येक वेळेस म्हणत असते की माझी मम्मा आलेली आहे तर माझ्या मम्माने मला हे करून दिलं पाहिजे, ते करून दिलं पाहिजे. आपल्या लेकीचे लाड पुरवणे इथपर्यंत ठीक आहे, परंतु घरातली बाकीची कामंही करायला लागणं हे कलाला खूपच धक्कादायक असतं. कलाचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरीही माझ्या आईला ही कामं करावी लागू नयेत. मग कला खूप चिडते. कलाच्या आवाजाने तिथे आबा येतात, त्याचबरोबर अद्वैत येतो आणि सगळेजण पाहतात. आबा म्हणतात, काय झालं सुनबाई, एवढा आवाज वाढलाय तुझं, नक्की काय झालंय? तेव्हा कला म्हणते की आबा, माझी आई या घरी आलेली आहे, ती फक्त एका कारणासाठी आली आहे, ते म्हणजे नैना दिदीचं ती प्रेग्नंट आहे, त्यासाठी तिची काळजी घ्यायला. जर माझ्या आईला या घरामध्ये फरशी पुसायला लागत असेल तर ही माझ्यासाठी खूप अपमानास्पद गोष्ट आहे. मला हे आबा अजिबात पटलेलं नाही. तेव्हा इकडे संगीता सांगते की माझी मी स्वतःच पुसत होते. पण तेवढ्यात तिथे रजनी येते आणि रजनी म्हणते की रोहिणी वंसेंनी आणि सरोज वहिनींनी सांगितलं होतं त्यांना, कारण त्यांना त्या विचारत होत्या की तुमच्या घरची लादी कोण पुसते, त्यामुळं त्यांनी दोघींनी सांगितलेलं आहे. हे जेव्हा आबांना कळतं
तेव्हा आबांनाही राग येतो आणि अद्वैत म्हणतो की आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. कसं आहे, तुझा अपमान झालेला मी सहन करत नाही, तसंच खऱ्यांच्या आईचा अपमान झालेलाही मी सहन करणार नाही. ते आपल्या घरी पाहुणी म्हणून आलेले आहेत. त्यांच्या घरी जेव्हा मी जातो तेव्हा मला खूपच आदराची वागणूक दिली जाते, माझा मान सन्मान केला जातो. हे जेव्हा अद्वैत बोलतो आणि सरोजला उलट उत्तर देतो आणि सरोजला म्हणतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा आबा म्हणतात की तुम्ही दोघी विसरलात का? म्हणजे कालच मी तुम्हाला बोलवून घेऊन एक वॉर्निंग दिलेली होती. विहीनबाई घरी आलेल्या आहेत आणि त्यांचा मान सन्मान जपणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याशी आपण असं कधीही वागत नाही. आज तुम्ही जी चूक केलेली आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार आहे. त्यामुळं आजची घरातली सगळी कामं तुम्ही दोघींनी करायची आहेत. साफसफाईपासून दिवाळीची सगळी गोष्ट तुम्हालाच कराव्या लागणार आहेत. हे ऐकल्यानंतर रोहिणी आणि सरोजला धक्का बसतो. त्यानंतर आता ह्या गोष्टीचा सरोजला खूप राग आलेला असतो आणि मग सरोज काय करते की घरातील जे सगळे नोकर आहेत त्यांना सुट्टीवर जायला सांगते. सगळेजण आता सुट्टीवर निघालेले असतात आणि मग कलाला घरातली सगळी कामं करावी लागत असतात. अद्वैत म्हणत असतो की खरे अगं ह्या डिझाईन मला हव्या आहेत आणि कस्टमरची तशी रिक्वायरमेंट आहे असं अद्वैत सांगत असतो. पण कला मात्र बिचारी खूपच थकलेली असते. तिला कळतच नसतं की काय करायचं. ती बिचारी घरातली सगळी कामं एकटी करत असते. तिच्या मदतीला कोणीही नसतं आणि हे सगळं कांड असतं ते म्हणजे सरोजचं. आणि मग अद्वैत तिला म्हणत असतो की खरे झोपतेस काय तू? हे अगं ह्या डिझाईन पूर्ण कर, उद्याच्या उद्या हवेत. असे जर झोपा काढायला लागलीस तर हे पूर्ण होणार आहे का? तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू विसरतोयस का रे? एकतर मी इतकं राब राबते, सकाळपासून सगळी कामं करते, एकटी करते, घरात कोणीही माझ्या मदतीला नाही. आणि तुझं काय चाललंय रे? तू प्रत्येक वेळेस माझ्याशी अशा पद्धतीनं का वागत असतोस? हे सगळं कला बोलत असते. कला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, तू विसरतोयस, तुझ्या लक्षात येत नाही आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. कारण घरातल्या कुठल्याही कामाला दुसरं कोणीच हात लावत नाही. सगळी कामंही मलाच करावी लागत आहेत आणि वरून ह्या डिझाईन, त्यामुळं मी तेवढं लक्ष देऊ शकत नाही. अद्वैत म्हणतो म्हणजे काय झाले? कला म्हणते घरातले सगळे नोकर सुट्टीवर गेलेले आहेत दिवाळीच्या. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो आणि मग अद्वैत दुसऱ्या दिवशी सगळे नोकर आहेत त्यांना बोलवून घेतो आणि सगळे परत आलेले असतात, आपापल्या कामाला लागलेले असतात. तेव्हा सरोज विचारते हे काय, तुम्ही तर सुट्टीवर गेला होता, परत का आलात? मग त्या क्षणी अद्वैतच्या लक्षात येतं म्हणजे हे सगळं काम आईचं आहे. आईनंच ह्या नोकरांना पाठवलेलं होतं आणि आता ते परत आलेत तर आई त्यांना उलट बोलत आहे. तेव्हा सरोजला अद्वैत सांगू लागतो की आई मीच त्यांना बोलवलेलं आहे, कारण खरेवर कामाचा खूप लोड येत होता. त्याचबरोबर आपल्या पेढीवरच्या डिझाईनही तिला करायच्या होत्या, त्यामुळंच मी त्यांना बोलवून घेतलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सरोजला मात्र धक्का बसतो. सरोज म्हणते काय चाललं अद्वैत तुझं? त्यांना पण दिवाळी होती ना, मग त्यांना पण एन्जॉय करायचं होतं. अद्वैत म्हणतो तू चुकतेस आई, खरेला पण दिवाळी आहे, ऑफिसचं काम आहे, घरचं काम आहे, हे सगळं करून ती दमते, तरीही ती सगळं करते ना. आणि सरोजच्या समोर अद्वैत हा कलाची बाजू घेत आहे आणि कलाची बाजू घेतल्यामुळं सरोजची मात्र वाट लागलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता दिवाळीची सगळी साफसफाई झालेली असते आणि दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालेली असते. चांदेकरांच्या घरी दिवाळीचा फराळ केला जात असतो. सगळेजण खूप खुश असतात. कला, त्याचबरोबर संगीता, रजनी सर्वजण बनवत असतात. अद्वैतही तिथे येतो आणि तो म्हणू लागतो की मीही मदत करतोय. मग अद्वैत काय मदत करणार हा प्रश्न असतो. मग कला अद्वैतला म्हणते चांदेकर तुला लय काय काय करता येतं ना, मग तू एक काम कर, तू काय कर माहिती आहे का, चकल्या बनव. आणि मग अद्वैत चकल्या बनवू लागतो. अद्वैत चकल्या बनवत असतो तेव्हा तो सोऱ्या फिरवायच्या आधी त्या भोवताली पूर्ण स्वतःच गोल गोल फिरत असतो. कला त्याचबरोबर संगीता तिथं असतात. संगीता म्हणते की कले तुला सांगता येत नाही आहे का त्यांना कसं करायचं आहे ते? अगं दोघांनी जोडीनं फराळ केला तर त्याची गोडी आणखीन वाढत असते. त्यावेळेस कला म्हणते की मी कशाला सांगू, तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, त्याला माहिती आहे ना स्वतःला काय करायचं आहे ते, मी सांगायची काय गरज आहे, असं कला बोलत असते. तेव्हा संगीता म्हणते की हे बघ कले, तुझी नाटकं बंद कर आणि जे काही मी सांगते ना ते ऐकून घ्यायला शिक जरा. तेव्हा कला म्हणते की आता तू काय सांगणार आहेस अजून? मग संगीता तिला सांगू लागते की हे बघ, जावई बापूंचा मान राखायला शिक आणि त्याचबरोबर त्यांना दाखव आता चकल्या कशा बनवायच्यात. कला तर किचन ओट्यावर चढून बसलेली असते, ती खाली उडी मारते आणि अद्वैतला म्हणू लागते की हे बघ चांदेकर, हे अशा पद्धतीनं पकडायचं असतं. आणि मग अद्वैत आणि कला दोघांनी एकत्र तो सोऱ्या पकडलेला आहे
आणि दोघंजण एकत्र मिळून चकल्या बनवत आहेत. तेव्हा मात्र रजनी आणि संगीला दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा फराळाचं चालू असतं, खूप सुंदर असा फराळ बनतो आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस येतो. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रोहिणी त्याचबरोबर सरोज यांना सगळ्यांना वाटत असतं की सरोजला हा मान मिळणार, सरोजने नाही केला तर तो नैनाला मिळाला पाहिजे असं रोहिणीचं वाटत असतं. पण आबा म्हणतात की चांदेकरांच्या घरची मोठी सून म्हणजे आत्ताच्या पिढीतली मोठी सून या नात्याने आणि त्याचबरोबर कलाची पहिली दिवाळी आहे, तर मी तिला सांगत आहे की तिने आणि अद्वैतने पूजा करावी. त्यानंतर पेढीवर जाऊनही दोघांनी एकत्र पूजा करायची आहे. तेव्हा दोघांनाही सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की आबा असं काय करताय तुम्ही, पण आबांना मात्र ऐकायचं नसतं. आबा म्हणतात माझा डिसिजन फायनल आहे. आणि मग आबा कला आणि अद्वैतला लक्ष्मीपूजनाचं पूजा करायला सांगतात आणि सरोजचा मान म्हणजे गेली 30 वर्ष झालं सरोज ते करत असते, तो मान एका क्षणात कलाला दिला गेलेला असतो आणि या गोष्टीचा सरोजला खूपच राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज मात्र रागानेच तिथून निघून जाते. अद्वैत आणि कला दोघंही घरी लक्ष्मीपूजन करतात आणि त्यानंतर पेढीवर जातात. तिथंही दोघं मानाने पूजा करतात. त्याचबरोबर अद्वैत आणि कला या दोघांनी ही पूजा जी केलेली असते ती अगदी मनापासून केलेली असते आणि त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली असते, चांदेकरांना कोणत्याही गोष्टीची कमी पडायला नको आहे. तर आबांनी सरोजचा मान हा कलाला दिल्यामुळं सरोजची मात्र वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.